सांगितलं याचं कारण आहे की राजकारण हे अर्थकारणाच्या पेक्षा वेगळं ठेवलं पाहिजे. अर्थकारण हे देशाचं अतिशय महत्वाचं असतं, ते राजकारण येता कामा नये. आणि म्हणूनच मी सांगत होतो की निवडणुकांच्यासाठी ह्या देशाची आर्थिक व्यवस्थाचं व्यवस्थापन हे करणं टाळलं नाही पाहिजे होतं. बरं, दुसरी गोष्ट आता आता पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे या देशाची अर्थव्यवस्था ही हे युद्धाचं सावट आणण्याच्या अगोदरपासूनच हळूहळू खाली चाललेली आहे. म्हणजे ह्याच्यात काही शंका नाही. तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 10 वर्षामध्ये जवळपास 40% रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही सतत कमी होत चाललेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आता महत्वाचं भाग काय आहे की तुम्ही ह्याला उपाय काय सांगताय? उपाय सांगताय की ह्या सगळ्या गोष्टी बंद करा, म्हणजे ह्याच्यावरती कमी करा. आता परदेश प्रवास हा काही सामान्य मध्यम वर्ग करत नाहीये, लक्षात घ्या. परदेश प्रवास तर मध्यम वर्गाचा इतका तो त्या ठिकाणी पिचलेला आहे की त्याच्यावरती स्वतःचा खर्च कसा चालवावा, घर कसं चालवावं, एखादं हप्ते कसे द्यावेत, घराचे हप्ते किंवा कुठल्या त्याच्या छोट्याशा स्कूटरचे, हे त्याचं टेन्शन असतं. करतो कोण? तर तो एक उच्च वर्ग आहे ज्याच्या संदर्भामध्ये यांच्या नीती चाललेल्या आहेत, गरिबांच्यासाठी चाललेल्या आहेत. आणि ह्यांचे सगळे जे राजकीय नेत्यांचे बहुतेक टूर या परदेश दौऱ्यामध्ये तुम्हाला दिसतील या मे महिन्यामध्ये. तर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे, असा महत्वाचा विषय. दुसरा महत्वाचा भाग की तुम्ही सोनं खरेदी करू नका. तुम्ही लक्षात घ्या, या देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आत्मनिर्भर नाहीये. म्हणजे तुम्ही चीनवरती ज्या पद्धतीने भारत चीनचं युद्ध सावट होतं आणि त्यावेळेला चीनवरती त्या ठिकाणी काहीतरी आम्ही दंड करतोय, यासाठी चीनचा इम्पोर्ट बंद केला, काही कंपन्यांवरती कारवाई करण्याचं जे काही नौटंकी त्या ठिकाणी झाली, त्या कालावधीमध्ये देखील चीनमधला इम्पोर्ट हा थांबला नव्हता, तो वाढला होता. का वाढला होता? कारण इथलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, ज्याला मेक इन इंडियाचं ते म्हणतायत, त्याचं लक्ष ठेवलं होतं 2022ला की 2015ला तो मेक इन इंडियाचा टायगर आला होता. त्याने 7 वर्षामध्ये 25% जीडीपीचा हा वाटा असला पाहिजे. हा तो पहिला जो होता त्याच्यापेक्षा कमी झालेला आहे. संपूर्ण मशिनरी तुम्हाला इम्पोर्ट करावी लागतात. तुम्हाला आज गोल्डचा विषय, गोल्ड वरती अवलंबून असलेले किती कारागीर आहेत. आता मगाशी तुम्ही जे त्या उद्योजकाचं एक बाईट सांगितलात, सगळ्यात जास्त सांगलीमधले हे आहेत जे त्याच्यावरती काम करतात, कारागीर करतात, हे लक्षात घ्या, जे रॉ गोल्ड वरती काम करतात. दुसरी गोष्ट, खाद्यतेल कमवा. महत्वाचा भाग असा आहे की फर्टिलायझरचा उद्योग, फर्टिलायझरचा विषय लक्षात घ्या, पूर्वी अत्यंत गंभीर आहे. हीच पद्धती ही श्रीलंकेने वापरली होती की फर्टिलायझरचा इम्पोर्ट बंद केला. त्याच्यानंतर इतकं इन्फ्लेशन, फूड इन्फ्लेशन वाढलं तिथे की तिथे ज्या अराजकाची परिस्थिती आली. आज देशामधली परिस्थिती ही अत्यंत गंभीर आहे, क्रायसिस सारखी आहे. कारण तुम्ही लोकांचे उद्योग संपवताय. हे नुसतं करणं चांगलं नाही. सचिनजी, या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा येते, पण मला शिवानीताईंना याच अनुषंगाने हा प्रश्न विचारायचा आहे की